जबर तस्करी रात्रंदिन लगातार सुरू। हा धाडसी चोर धंदा चालतो कोणाच्या आशीर्वादाने? नांदुरा आणि जळगाव जामोद महसूल विभाग निद्रिस्त कसा काय? प्रशासन या रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार तरी केव्हा? पलसुडा बेलाडसह पूर्णा नदीच्या काठावरील दोन्ही तालुक्यात या रेती तस्करीचा नंगानाच सुरू आहे। या गावामध्ये रेती उपसा पंपद्वारे हजारो ब्रास रेतीचा रोज उपसा होतो। जेसीबी आणि केनी तत्सम यंत्र पंपद्वारे दिवसाढवळ्या उपसा होत असल्याने हजारो लिटर डिझेल पूर्णा नदीच्या पाण्यात सांडते। नदीचे पाणी दूषित या नागरिकांच्या आरोग्यावर याचा दीर्घ परिणाम होत आहे। करोडो रुपयांचा महसूल लूट, नागरिकांच्या जीविताशी खेळ, तरी दोन्हीकडील महसूल प्रशासन झोपेत आहे। तुफान वेगात चालणाऱ्या विना नंबर प्लेट रेती तस्करांच्या गाड्या लोकांना चिरडत आहेत। जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जातो, तरी सुद्धा तहसील प्रशासन रेती माफियाविरुद्ध कार्यवाही का करत नाही? जर एखादा ॲक्सिडेंट झाला तर विना नंबर गाडीचा नंबर हा दिसत नाही, त्यामुळे गाडी होऊन घेऊन जातात याकडे आरटीओ प्रशासनाने सुद्धा तातडीने लक्ष द्यायला पाहिजे। प्रतिनिधी रतन डोंगरदिवे, नांदुरा।